वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्मा, शरद पवार, अजित वाडेकरांच्या स्टँडचं उद्घाटन। एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळेंच्या स्मरणार्थ ऑफिस लाऊंज, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। गोध्रा कांडात मोदींना अटक करू नये अशी शरद पवारांची भूमिका होती। नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांचा गौप्यस्फोट, अमित शहांच्या जामिनासाठी प्रयत्न केल्याचाही दावा। पुस्तकात लिहिलेलं 100% सत्य, आणखी काही गोष्टी लिहिल्या असत्या तर हाहाकार माजला असता, पण आपण मर्यादा पाळल्या। नरकातला स्वर्ग पुस्तकातील दाव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। संजय राऊतांचं पुस्तक हे सिनेमाची स्क्रिप्ट वाटते। शिवसेना नेते संजय शिरसाटांचा टोला, नरकातला स्वर्गऐवजी नरकातला राऊत नाव ठेवा। बावनकुळेंचं वक्तव्य। गिरीश महाजन, मुनगंटीवार यांच्याकडूनही पुस्तकाची खिल्ली। भारताच्या ब्राह्मोसच्या ताकदीपुढे पाकिस्ताननं गुडघे टेकले। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं भुजमध्ये वक्तव्य। अंधाऱ्या रात्री पाकिस्तानला उजेड दाखवल्याचे गौरवोद्गार। ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलं नाही, हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी। जवानांसोबत संवाद साधताना राजनाथ सिंह यांचं वक्तव्य। 2 दिवसात पाकिस्तानच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा। काश्मीर पोलीस आणि लष्कराची पत्रकार परिषदेत माहिती। काश्मीरमधील दहशतवादाची इकोसिस्टम संपवून टाकण्याचा निर्धार। सोलापुरातल्या तिरंगा रॅलीला भव्य प्रतिसाद, हजारो लोकांचा उत्स्फूर्त सहभाग। पालकमंत्री जयकुमार गोरेंनी केलं नेतृत्व। मंत्रालया शेजारी उभारणार आणखी एक मंत्रालय, 20 मंत्र्यांच्या सोयीसाठी बांधणार 5 मजली नवी इमारत। बांधकामासाठी येणार 110 कोटी रुपयांचा खर्च। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।